तर सलीम कुत्ता पार्टीचे नवीन व्हिडिओ सध्या पुढारी न्यूजकडे आलेत। नवीन व्हिडिओमध्ये कोण कोण अडचणीत सापडणार आहेत असा प्रश्न सुद्धा पडतोय आणि जुन्या व्हिडिओमुळे ठाकरेंची शिवसेना अडचणीत होती आणि आता नव्या व्हिडिओमुळे कोण कोण नेमकं यामध्ये अडकणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर सलीम कुत्ता पार्टीचे नवीन व्हिडिओ सध्या पुढारी न्यूजकडे आले आहेत आणि नवीन व्हिडिओमुळे आता कोण कोण नेमकं अडचणीत सापडणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। सध्या हा नवीन व्हिडिओ आपण पाहतोय ज्यामध्ये आपल्याला अनेक जणत असल्याचं दिसतंय आणि जुन्या व्हिडिओमुळे आता ठाकरेंची शिवसेना अडचणीत सापडली होती आणि आता नवीन व्हिडिओमुळे नेमकं कोण कोण अडचणीत सापडणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सलीम कुत्ता पार्टीचे नवीन व्हिडिओ सध्या पुढारी न्यूजकडे आलेत। तर नवीन व्हिडिओमुळे नेमकं कोण कोण सध्या अडचणीत सापडणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर जुन्या व्हिडिओमुळे ठाकरेंची शिवसेना अडचणीत सापडली होती आणि आता या नवीन व्हिडिओमुळे नेमके कोण कोण अडचणीत सापडणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। अनेक जण उपस्थित असलेले दिसत आहेत। तर आता या नवीन व्हिडिओमुळे नेमकं कोण कोण अडचणीत सापडणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असेल। तर या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची सध्या चौकशी सुरू आहे। त्यांच्या चौकशीचा आजचा 5वा दिवस आहे आणि आता या नवीन व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, सलीम कुत्ता पार्टीचे सध्या नवीन व्हिडिओ समोर आले आहे, काय माहिती समोर येते? खरं म्हणजे सुरुवातीला जो पहिला व्हिडिओ समोर आला त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडालेली होती। थेट दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला सलीम कुत्ता ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासमोर डान्स करताना दिसून आला होता आणि एकूणच पार्टी रंगल्याचा आरोप देखील बघायला मिळाला। नितेश राणे यांनी सुरुवातीला याबाबतचा व्हिडिओ शेअर करत आरोप केले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून चौकशी देखील सुरू आहे आणि हीच चौकशी सुरू असताना आता आणखी 2 व्हिडिओ समोर आलेले आहेत ज्यामध्ये सलीम कुत्ता, सुधाकर बडगुजर आणि जे काही नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे। एकूणच यांचे जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यामध्ये तिसरा आणखी एक व्हिडिओ म्हणजे ज्यामध्ये एक गायिका गाणं म्हणते आणि समोर पार्टी रंगलेली आहे। अनेक जण त्यामध्ये मद्यपान करताना दिसून येत आहे, डान्स करताना दिसून येत आहे। त्यामुळे जी पार्टी संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय बनली त्याच्यातले हे 2 व्हिडिओ समोर आले। यामध्ये आणखी काही लोक या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यामुळे पोलीस आणखी काही लोकांची चौकशी करण्याची शक्यता आहे। त्याबाबतची चौकशी सध्याच्या घडीला सुरू असली तरी सुधाकर बडगुजर यांच्यासोबत आणखी कोण चौकशीच्या फेऱ्यात अडकतंय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच किरण, हा नवीन व्हिडिओ सध्या समोर आलाय। नवीन व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय आणि यामध्ये नेमकं कोण कोण अडचणीत सापडण्याची शक्यता आहे? गौरी, यामध्ये जे 2 नवे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यामध्ये एक गायिका आहे जी त्या ठिकाणी गाणं सादर करते आणि उपस्थित त्या ठिकाणी जे पार्टीला सहभागी असलेले जे उपस्थित आहेत ते त्या ठिकाणी आहेत। त्यामध्ये सलीम कुत्ता असेल, सुधाकर बडगुजर असेल आणि त्यांच्यासोबत जे इतर सहकारी आहेत ते त्या ठिकाणी पार्टी करताना दिसत आहे। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अनेक जण डान्स करताना दिसत आहे ज्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जो डॉन गाण्याचा जो व्हिडिओ समोर आला होता त्याचाच हा सेकंड पार्ट आहे आणि यामध्ये अनेक नवे चेहरे दिसून येत आहेत ज्यामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्ती देखील आहेत आणि हे व्यक्ती आता चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे, त्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे एकूणच या संपूर्ण व्हिडिओ प्रकरणी आता जो सुरुवातीला जो व्हायरल व्हिडिओ झाला होता त्यानंतर आता आणखी 2 व्हिडिओ समोर आले त्यामुळे चौकशीचा फेरा हा वाढणार आहे आणि एकूणच आता या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणखी कोणी
कोणी राजकीय व्यक्ती आढळून येत आहे का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे. गौरी. नक्कीच किरण हे सर्व व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस कशा प्रकारे आता सध्या या प्रकरणाचा तपास करतायत, कशा प्रकारे चौकशी सध्या सुरू आहे? गौरी, यामध्ये सुरुवातीला जर बघितलं तर ज्यांच्यावर प्रमुख आरोप आहे ते सुधाकर बडगुजर यांची 5 वेळेला चौकशी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या चौकशीच्या दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः ही चौकशी केलेली आहे. क्राईमचे DCP प्रशांत बच्छाव, क्राईमचे PI विजय ढमाळ यांच्या माध्यमातून ही चौकशी केली जाते आणि या सगळ्या चौकशीच्या दरम्यान आणखी काही लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जवळपास 18 लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि हे जे नवे व्हिडिओ आहे यातील काही लोकांची चौकशी देखील झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे एकूणच जे नवीन व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच आहे. या सगळ्या काळामध्ये आणखी लोक या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे, त्यामुळे आणखी काही पक्षाची लोक देखील यामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी अडचणीत आलेला असताना आता नवं कोण अडचणीत येतंय याकडे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे. गौरी. नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.